हॅलो फ्रेंड्स, मग मजेत आहात ना सगळे? असे वांग्याचे काप तुम्ही खाल्ले आहेत का? सर्वांनाच आवडतील। एक होतं वांग, त्याला कसं कट करायचं? पातळ पातळ स्लायसेसमध्ये इथं कट करून घेतलेलं आहे। त्याचं पुढचं देठ मात्र काढून टाकायचं। आता पाणी घेतलेलं आहे, त्यात थोडं मीठ घालून घेतलेलं आहे, त्यामध्ये सगळे वांगीचे स्लाइस घालून घ्यायचे आहेत, म्हणजे काळे पडत नाहीत मीठ घातल्यामुळं। आता याला स्लाइसला मधून पण असे छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहेत, आतपर्यंत मारायचे नाहीत। आपण वरून मसाला लावून फ्राय करतो ना, ते आतपर्यंत जातं। आता बेसन पीठ घेतलेलं आहे 2-3 चमचे, तिखट घालायचे 2 चमचे आणि हळद घालायची आहे थोडीशी आणि मीठ घालायचं आहे चवीनुसार आणि थोडं पाणी घालून याचा एक बॅटर तयार करून घ्यायचा आहे। जास्त पातळ करायचं नाही, कारण वांगे यात आपण डीप करणार आहोत। अशा प्रकारे करून घेतलेला आहे। गरम मसाला घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचा आहे। आता वांगे यात डीप करून घ्यायचे आहेत। आता मिरची, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट आहे आणि रवा घेतलेला आहे, आपण यामध्ये डीप करून घेणार आहोत। आता रव्यामध्ये पण डीप करायचं आहे वरनं। सगळीकडे मी इथं मिरची, कोथिंबीर आणि लसूणची पेस्ट लावून घेतलेली आहे। फास्ट सोपं पडतं आपल्याला डीप करून पटपट रव्यामध्ये बुडवून घालून घ्यायचे आहेत। मस्त लागतात हे वांग्याचे काप। तुम्ही पण अशाच प्रकारे करता का तुम्ही कोणत्या वेगळ्या प्रकारे करता ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा। सगळे असे फ्राय करायला तेलामध्ये घातलेले आहेत, जास्त पण तेल लागत नाही। दोन्ही साईड अशा मस्त लालसर तळून घ्यायच्या आहेत। तुम्ही कधी खाऊन बघितलेले आहेत का ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। मुलांना तर खूपच आवडले। जास्त तेलकट पण होत नाहीत आणि लवकरच होतात। भातासोबत पण खाऊ शकता किंवा चपातीसोबत सुद्धा खाऊ शकता, मस्त लागतात। नुसता असेच खाल्ले तरी सुद्धा चालतात। अजून एकदा मी इथं डीप करून दाखवत आहे। रव्यामध्ये चांगला असं डीप करून घ्यायचं आहे। मस्त खरपूस असे तळायचे आहेत। लालसर तळले ना खूप छान लागतात, भजीसारखे लागतात आपल्याला। तुम्ही पण अशा प्रकारे नक्की करून द्या मुलांना। वेगळं काहीतरी हवंच असतं ना मुलांना स्नॅक्स, म्हणून अशा प्रकारे करून द्या। वांगी पण जास्त जणांना आवडत नाहीत, मग असे वेगळे स्नॅक्स तयार होतील। वरून याला तिखट मीठ मारलं गरम असताना तरी पण चालतं। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह। तोपर्यंत खुश राहा, मस्त राहा, खात राहा। लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।